श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। श्री शिवलीलामृत अध्याय 11 मराठी कथा स्वरूपात आज आपण पठन करणार आहोत। या शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचे पठन किंवा श्रवण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले। काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रधान होता। त्या दोघांना पुत्ररत्न होते। ते दोघेही मित्र असून लहानपणापासून शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत। अंगाला भस्म व रुद्राक्ष घालणे त्यांना खूप आवडत असे। हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली की पुढे काय होणार। एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले। राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली। ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिले असता ते म्हणाले, राजा, हे शिवभक्त का आहेत त्यांची पूर्वकथा सांगतो, ऐक। पूर्वी याच देशी नंदीग्रामी महानंदा नावाची एक वैश्या आई भाऊ समवेत राहत होती। तिने एक कोंबडा व एक माकड पाडले होते। तेच हे तुझा पुत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले आहेत। कारण महानंदा ही शिवभक्त होती। तिने आपल्या नृत्यशाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथा पुराण सांगत असत। ते हे पूजा व्रत व कथा पुराण कोंबडा माकड यांच्या कानावर पडत असे। त्यांना तिच्याबरोबर शिवभजन घडत होते। एके दिवशी शंकराने तिची परीक्षा पाहणे ठरवले। सौदागराचा वेश घेऊन ते तिच्या घरी गेले। त्यांचे रूप पाहून ती वेडावली व त्यांचे स्वागत करून 3 दिवस मी तुमचीच आहे म्हणून तिने सांगितले। याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव, हा माझा प्राण आहे। हे जर जळाले किंवा भंगले तर मी अग्निकाष्ट घेईल। तिने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। दोघे आसनावर बसले। रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व ते लिंग जळून भस्म झाले। ती धावत धावत आली। प्रथम माकड व कोंबडा सोडला। ते वनात पडून गेले। पुढे सौदागरने अग्निकाष्ट घेतले। ही देखील सर्वस्वाचा त्याग करून अग्नीत उडी टाकली। तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व तिला वर मागण्यास सांगितले। 3 कुटुंबातील सर्वांसह नंदीग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून तिने विनंती केली। शंकरांनी ती इच्छा पूर्ण केली। राजा, हे त्या कोंबडा आणि माकड यांना उत्तम जन्म मिळाले। ते सर्वांना शिवभजनाला लावतील। परंतु वाईट एवढेच आहे की ते आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावतील। पुढे ऋषींनी राजास रुद्राध्यायाची पारायण कर म्हणून सांगितले। सहस्र घटस्थापना करून ब्राह्मण हस्ते रुद्रघोष चालू केला। 7व्या दिवशी राजपुत्र बेशुद्ध पडला। त्यावेळेला पराशर ऋषींनी त्यांच्या अंगावर रुद्रोदक शिंपडले।
त्यायोगे तो शुद्धीवर आला. सर्वांना आनंद झाला. पुढे सुधर्माने शिवदूतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला व नारद तेथे प्रकट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले. पुढे राजाने सुधर्मास गादीवर बसवले व प्रधान पुत्रास प्रधानपद दिले. तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली. अशा प्रकारे आज आपण शिवलीलामृत अध्याय 11 याचा गोष्टीरूप रूपांतर पाहिलं. या अध्यायाचे पठन किंवा श्रवण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.